नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडम जर्नीची सुरुवात केली. आता मी तुम्हाला एक खूप साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारते. तुम्ही महिन्याला किती कमवता हे तुम्हाला माहिती असतं, पण तुम्ही महिन्याला नेमकं खर्च किती करता हे माहिती असतं का? खूप लोक म्हणतात, मॅडम माझा पगार चांगला आहे, इन्कम पण ठीक आहे, पण जेव्हा मी विचारते की महिन्याला किती बचत होते, तेव्हा उत्तर असतं, काहीच कळत नाही मॅम. पैसे कुठे जातात तेच समजत नाही. आणि ही समस्या फक्त तुमची नाही, तर ही लाखो लोकांची समस्या आहे. खरं सांगायचं तर प्रॉब्लेम इन्कमची नसते, प्रॉब्लेम प्लॅनिंगची असते. कारण पैसा कमवणं महत्वाचं आहे, पण पैसा कुठे खर्च होतो हे माहिती असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे. समजा तुमच्या घरात पाण्याची टाकी आहे आणि टाकीत पाणी भरत आहे, पण कुठेतरी गळती लागली आहे. तर कितीही पाणी भरलं तर टाकी भरून राहणार नाही. अगदी तसंच आपल्या पैशांचं असतं. आपण पैसे कमवतो, पण छोटे छोटे खर्च होत आहेत हे लक्षातच येत नाही आणि महिन्याच्या शेवटी बचत शून्य राहते. म्हणून फायनान्शियल फ्रीडमची पहिली पायरी फायनान्शियल अवेअरनेस, म्हणजे माझा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे स्पष्टपणे समजून घेणे. आता तुमच्यासाठी आजची एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. आजच मागील 7 दिवसाचा खर्च लिहून काढा आणि मोठा खर्च असो किंवा छोटा सगळं लिहा. जसं चहा, नाश्ता, ऑनलाईन शॉपिंग, रिचार्ज, पेट्रोल, जे काही खर्च आहेत ते सगळं लिहायचं. आणि मग बघा तुमचा सर्वात जास्त पैसा नेमका कुठे जातो. कारण अवेअरनेस आली की इम्प्रूव्हमेंट सुरू होते. आता कमेंट मध्ये मला नक्की सांगा, तुमचा सर्वात जास्त खर्च कुठे होतो? फूडवर, शॉपिंगवर, ट्रॅव्हलवर की इतर कुठल्या गोष्टींवर? मी तुमचे कमेंट नक्कीच वाचणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप पॉवरफुल कन्सेप्ट शिकणार आहोत, जी तुमची सेव्हिंग वाढवायला मदत करेल. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.